मित्र हो, आज मी कौशल्य विकास आणि रोजगार संधी किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आफ्टर कोविड-19 या विषयावर माझं अनुभवाचं कथन मी करणार आहे. मी अनुभवाचं कथन या दृष्टीने म्हटलंय कारण गेल्या 32 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी आहे. मी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्रामध्ये संचालक म्हणून मी कार्यरत आहे. ऍक्च्युअली मी भौतिकशास्त्र विभागाचा प्राध्यापक आहे. 2003 पासून या विद्यापीठात आहे आणि गेल्या 32 वर्षापासून भारतामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आपणा सर्वांना विद्यार्थी वर्गांना विशेषतः माहीत असेल की नॅक असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल बेंगलोरची जी आहे, कारण जे सिनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांना या संस्थेविषयी माहीत असेल. या संस्थेचा एक असेसर म्हणून मी भारतातील जवळपास बऱ्याच विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये मला त्या अनुषंगाने जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये गेल्या साधारणतः 32 वर्षामध्ये काम करत असताना भारतातील नामवंत विद्यापीठ, त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, IIT NIT सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. या सर्व विद्यापीठांमध्ये संस्थांमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. त्याच सोबत गेल्या 32 वर्षामध्ये म्हणजे मी माझं पूर्ण टीचिंग करिअरचा आलेख तुमच्या समोर सुरुवातीला ठेवू इच्छितो. 2006 पासून मी जवळपास 3 ते 4 वर्ष परदेशात स्वतः राहिलो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाईडला माझं पोस्टडॉक मी केलंय. त्यानंतर त्याच विद्यापीठामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेची मला 1 वर्षाची फेलोशिप होती. व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून मी तिथे काम केलंय. ऑस्ट्रेलियामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलंय. साऊथ कोरियामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलंय. तैवानमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलंय. आणि जवळपास 10 ते 15 विद्यापीठांसोबत आमचे सायंटिफिक अँड अकॅडमिक कोलॅबोरेशन्स असल्यामुळे यांना त्या कारणामुळे तिथे जाऊन लेक्चर्स देणे, जॉईंट काही प्रोग्राम ऑर्गनाईज करणे, ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज गेल्या 30 वर्षापासून 32 वर्षापासून सतत आम्ही करत आहोत. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आज जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीच्या संदर्भात मी आज जे बोलणार आहोत त्या संदर्भामध्ये मी कुठलंही भाषण ऍज सच करण्याची माझी इच्छा नाही, तर रादर मी काय करणार आहे की मी गेल्या 32 वर्षामध्ये जे काही शिकलो आणि जे अनुभव माझ्या पदरी आहेत ते अनुभव मला असं वाटतं की आपल्या समस्त विद्यार्थी मित्रांना ते अनुभव कथन अतिशय महत्वाचं राहील. त्यांना त्यामधून काही इन्स्पिरेशन घेता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे वाटचाल विद्यार्थ्यांनी कशी करावी या सर्व गोष्टीचा उहापोह गेल्या आता येणाऱ्या 1 तासामध्ये मी आपल्यासोबत करणार आहोत. मित्र हो, आपणास माहित असेल की गेल्या 2-3 महिन्यापासून कोविड-19 या पॅन्डेमिकनी पूर्ण जग त्रस्त आहे. सर्वात जास्त आउटब्रेक या कोविड-19 पॅन्डेमिकचा अमेरिकेत आहे, आपल्याला माहित आहे. युरोपियन कंट्रीज आहेत आणि भारतामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आउटब्रेक आहे. याचा उद्रेक बऱ्यापैकी आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई आणि मुंबईच्या आसपासची शहर, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर या शहरांमध्ये बऱ्यापैकी उद्रेक आहेत. आणि त्या अनुषंगाने गेल्या 2 मार्च साधारणतः मार्चच्या 20 ते 25 तारखेपासून आपण सर्व विद्यार्थी लॉकडाऊन आपापल्या घरामध्ये आहात. मी सर्वप्रथम अशी अपेक्षा करतो की आपण आपल्या घरामध्ये अतिशय सुखरूप आणि निरोगी आहात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सुरुवातीलाच. आणि माझ्या या अनुभव मी तुम्हाला म्हटलंय की माझे जे अनुभव कथन आहे याला मी सुरुवात करतो. मित्र हो, माझे जे अनुभव आहेत मी 2 विभागामध्ये याला सेपरेट म्हणजे विभागलेलं आहे. पहिलं असं आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की हा लॉकडाऊन 4था लॉकडाऊनचा कार्यकालामधून आपण जात आहोत. 31 मे पर्यंतचा कार्यकाल आहे आणि 31 मे नंतर सुद्धा काय परिस्थिती राहील आज आपल्याला सांगता येत नाही, कारण कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि त्या अनुषंगाने लॉकडाऊन वाढो न वाढो, परंतु ते निर्बंध जे आहेत निर्बंध फार जास्त स्थिती होतील की नाही याविषयी शंका आहे. आणि पर्टिक्युलरली ज्या वर्गाला मी आज ऍड्रेस करत आहे, विद्यार्थी वर्ग, शाळा कॉलेजेस निश्चितपणे म्हणजे ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजेस निश्चितपणे 15 जून पर्यंत तरी सुरुवात होणं अशक्य सध्या तरी वाटत आहे. आणि त्यामुळे आज किमान 15 ते 20 दिवस तरी किमान आपल्या हातात आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की या लॉकडाऊनच्या दरम्यान आपण काय करणं अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे, सो दॅट यू विल बी इनफ कॉम्पिटंट टू एनकॅच द अपॉर्च्युनिटीज वी विल बी हॅव्हिंग.
कारण मी दुसऱ्या भागात अपॉर्च्युनिटीज कोविड-19 जसे पेंडेमिक महामारी जी आहे, ही महामारी जी आहे याचा उद्रेक जो पूर्ण भारतामध्ये आपण बघतोय, आणि याचे साईड इफेक्ट सुद्धा आपण फायनान्शियल साईड इफेक्ट्स आहेत, बरेच इश्यूज आहेत, परंतु यामध्ये काही संधी सुद्धा आहेत. आज या निमित्ताने पहिल्यांदा तुम्ही काय करावं, विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहेत, आणि दुसऱ्या भागामध्ये संधी कशा आहेत, त्यासाठी त्या अपॉर्च्युनिटीज जर आपल्याला एनकॅश करायच्या असतील, अपॉर्च्युनिटीज खऱ्या अर्थाने ग्रॅब करायच्या असतील, तर आपण आपल्याला कसं तयार करायचंय याचं सुद्धा मी आपल्याला या 1 तासामध्ये माझ्या अनुभवातून तुम्हाला मी काही सांगणार आहे. मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये कारण आपले जे विद्यार्थी आहेत, कारण मला माहित आहे आता जे श्रोते वर्गांमध्ये 10वी पासून 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी असतील, सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील, पीजी करणारे विद्यार्थी असतील, पीएचडी करणारे विद्यार्थी असतील आणि पोस्टडॉक करणारे सुद्धा. एवढंच नाही तर मी काही संधी परदेशातल्या संधीविषयी सुद्धा, कारण मी जो कार्यकाल माझा परदेशात होता त्याविषयी सुद्धा मी काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यंग फॅकल्टी मेंबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी मी सांगणार आहे. आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यात, काही पेपर्स राहिलेत, काही विद्यार्थ्यांना प्रमोशन दिला जाईल असं सरकारने घोषित केले. युजीसी कमिटी आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी कमिटी जाहीर केली होती त्या कमिटीने, आणि जे फायनल वर्गामध्ये अंतिम सत्रामध्ये अंतिम लास्ट सेमिस्टर म्हणजे विद्यार्थी आहेत, अंडर ग्रॅज्युएशन असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असो, त्यांच्या परीक्षा होतील हे सुद्धा गव्हर्नमेंटने जाहीर केलं आहे. आता कधी परीक्षा होतील, आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जे वर्तमानपत्रामध्ये उलटसुलट चर्चा जे ऐकतोय त्यामुळे सुद्धा विद्यार्थी विचलित होऊ शकतात. मित्र, मला तुम्हाला अतिशय आग्रहाची विनंती अशी आहे की कृपा करून तुम्ही विचलित होऊ नका, कारण या दरम्यान तुम्ही जर विचलित जर झालात तर पुढे तुमची वाटचाल जी आहे त्यावर निश्चितपणे त्याचा इफेक्ट होईल. आणि म्हणून स्वतःला स्टेबल ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मी अश्युअर करू इच्छितो की ज्या कमिटीज गव्हर्नमेंट आणि युजीसीच्या आहेत त्या निश्चितपणे कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही असं कुठलाही निर्णय आजही अपेक्षित नाही किंवा पुढे सुद्धा आजपर्यंत झालं नाही किंवा पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा होणार नाही. परंतु निश्चितपणे तुम्हाला भीती असेल, तुम्हाला असं वाटत असेल की परीक्षा झाल्यानंतर आता जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत त्याचं स्वरूप कसं असेल, खरंच आपल्याला नोकऱ्या लागतील का. जे फायनल इयर मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतंय, कारण मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये तशा न्यूज होत्या की एक लेबल लागेल करोना व्हायरस या काळामधला कोविड-19 बॅच अशा प्रकारचं लेबल लागेल. परंतु मित्र हो, तुम्ही कृपा करून अशा कुठल्याही भ्रमामध्ये राहू नका किंवा कुठल्याही अशा जे काही विचलित करणाऱ्या न्यूज आहेत वर्तमानपत्रामध्ये किंवा बाकी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्यापासून विचलित होऊ नका. एक मात्र, कारण आपण असं सुद्धा ऐकतो की स्किल बेस्ड लेबर जे आहे, स्किल बेस्ड एम्प्लॉयमेंट जे आहेत ते सुद्धा कम्प्लिटली नाहीसे होतील असं बोललं जात आहे. पण मी तुम्हाला त्याविषयी मी नंतर सेकंड पार्ट मध्ये बोलेल. परंतु एकच वाक्य बोलू इच्छितो की स्किल बेस्ड एम्प्लॉयमेंट निश्चितपणे कमी होणार नाही, कारण माझं मत त्या बाबतीत वेगळं आहे. स्वरूप त्याचं निश्चितपणे बदलेल. देयर वुड बी अ व्हेरी सिग्निफिकंट पॅराडिम शिफ्ट इन द रिक्वायरमेंट ऑफ स्किल सेट फॉर गेटिंग अवर सेल्फ एम्प्लॉईड. त्याविषयी सुद्धा मी निश्चितपणे उहापोह करणार आहे. परंतु सुरुवातीला मला जे तुम्हाला सांगायचं की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे. मित्र हो, तुम्हाला हे सांगण्यासाठी वेळेचं महत्व अतिशय महत्वाचं आहे, कारण ही जी वेळ आहे अतिशय महत्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी. ही वेळ तुम्ही वेस्ट करू नका, कारण मला माहिती आहे तुम्ही 24/7 घरी आहात. थोडा बहुत करण्यासाठी घरी आपल्या आईवडिलांना मदत करण्यासाठी तुम्ही बाहेर पडत असाल, परंतु 24 आवर मध्ये मॅक्झिमम वेळ तुमच्या घरी जातोय. त्यामुळे याला सत्कारणी लावा आणि वेळेचं महत्व समजणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मी कुठेतरी ऐकलं होतं आणि वाचलं होतं की वेळेचं महत्व जर खऱ्या अर्थाने, कारण एक आपल्या जीवनामध्ये वर्ष महत्वाचं आहे, महिना महत्वाचा आहे, एक आठवडा महत्वाचा आहे, एक दिवस महत्वाचा आहे, एक तास महत्वाचा आहे, एक मिनिट महत्वाचा आहे, एक सेकंद महत्वाचा आहे, एक मिली सेकंद सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून मी काही एक्झाम्पल तुझ्या समोर ठेवणार आहे मित्र हो, की खऱ्या अर्थाने जर एका वर्षाचे महत्व जर आपल्याला विचारायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारायला हवं की जो विद्यार्थी जर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन जर असेल तर 3 वर्षामध्ये रात्रंदिवस मेहनत करून तो 3 वर्षामध्ये शेवटच्या वर्षाची परीक्षा देतो आणि रिझल्ट हातात आल्यानंतर त्याच्या लक्षात येत आहे की माझं थोड्याफार फरकाने त्याचा एक विषय राहिला आणि वर्ष वाया जातं. त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने वर्षाचं महत्व खऱ्या अर्थाने करतंय. त्याच पद्धतीने मित्र हो, जर आपल्याला एका महिन्याचं महत्व जर समजून सांगायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर त्या मातेला विचारणं गरजेचं आहे की ज्या मातेनी
आपल्या बाळाला 8व्या महिन्यामध्ये जन्म दिला असतो. कारण 8व्या प्री मॅच्युअर बेबी जर असेल तर त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी जी यातना त्या आईला सहन कराव्या लागतात त्या यातना फक्त त्या आईच सांगू शकते. आणि म्हणून महिन्याचं महत्व जर खऱ्या अर्थाने जर विचारायचं असेल त्या मातेला आपण विचारू शकतो. आठवड्याचं जर महत्व आपल्याला जर खऱ्या अर्थाने विचारायचं असेल तर कुठल्याही साप्ताहिक जे आहे साप्ताहिकाच्या संचालकाला आपण विचारणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की साप्ताहिक जर कोणाला चालवायचं असेल तर आठवड्याभरामध्ये त्याला वेगवेगळ्या न्यूज कलेक्ट करायचंय, कंपोज करायचं, ड्राफ्टिंग करायचं, एक फायनल फॉर्म मध्ये आणायचं, पब्लिश करायचं, पब्लिश झालं की पुढच्या आठवड्याची तयारी करायची. त्यामुळे आठवड्याचं खऱ्या अर्थाने महत्व जे आहे त्या साप्ताहिकाला आपल्याला विचारलं तर खऱ्या अर्थाने कळेल. एक दिवसाचं महत्व जर आपण खऱ्या अर्थाने कोणाला विचारायचं असेल तर तो रोजंदारी कर्मचारी जो आहे, डेली वेजेस एम्प्लॉई, त्याला एक दिवस अचानक, आता लॉकडाऊन मध्ये आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन मध्ये खऱ्या अर्थाने वाईट अवस्था जर होत असेल तर जे डेली वेजेसचे एम्प्लॉई जे आहेत, जे ज्यांचं जे दिवसभराचं काम करून जे ज्यांचा उदरनिर्वाह चालायचा, अशा सर्व मित्रांना एम्प्लॉईजना एक दिवसाचं महत्व खऱ्या अर्थाने जर विचारायचं असेल त्यांना विचारणं अपेक्षित आहे. मित्र, एक दिवसावरून आपण एक तासाचं महत्व जर विचारायचं असेल तर विद्यार्थी जो वर्षभर मेहनत करतो, वर्षभर मेहनत केल्यानंतर, कारण पूर्ण वर्षभराची मेहनत त्याला 3 तासामध्ये उतरवायची असते, 3 तासाची एक्झाम, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडची एक्झामिनेशन सिस्टीम ही सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. त्याला अनेक कारण आहेत, परंतु 3 वर्षभर मेहनत केल्यानंतर वर्षभराची मेहनत त्याला 3 वर्षामध्ये जर 3 तासामध्ये जर प्रॉपरली जर त्याला जर व्यवस्थित मांडणी जर नाही केली तर मात्र त्याला वर्षभराचं त्याचं फळ त्याला भोगावं लागतं, नुकसान त्याला भोगावं लागतं. आणि म्हणून जर एका तासाचं महत्व जर कोणाला विचारायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारणं आपल्याला अपेक्षित आहे. एका मिनिटाचे जर आपण महत्व जर विचारायचं झालं तर मुंबई या परिसरामध्ये लोकली प्रवास करणारे जे प्रवासी असतात त्यांना जर 1 मिनिटांनी जर त्यांची लोकल हुकली तर त्यांना कंप्लीट पूर्ण दिवस त्यांचा कोलॅप्स होतोय. तर एका मिनिटाचं महत्व खऱ्या अर्थाने त्या लोकल मध्ये प्रवास करणारा जो प्रवासी आहे त्याला आपण विचारलं तो आपल्याला फार जास्त महत्व सांगू शकतो. आणि 1 सेकंदाचं महत्व जर विचारायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो ऍक्सिडेंट मधून वाचला. 1 सेकंदाने कदाचित त्याचा जीव जाऊ शकला असता, परंतु ऍक्सिडेंट मधून तो वाचलाय आणि त्याला जाणवतंय की ओ आय गॉड, आय सी, समहाऊ आय कुड सर्व्हाइव्ह. तर अशा पद्धतीने 1 सेकंदाचं महत्व तो सांगू शकेल. आणि 1 मिली सेकंदचं महत्व जर आपल्याला विचारायचं असेल कोणाला तर त्या ऑलिम्पिकच्या सिल्वर मेडलिस्टला विचारा की काही मिली सेकंदमुळे त्याचं गोल्ड मेडल गेलं असतं. मित्र हो, तर अशा पद्धतीने हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिले, कारण वेळेचं महत्व जर आपण नाही जाणलो तर आपण वेळेवर काही गोष्टी करायच्या असतात त्या आपण करू शकणार नाही. आणि म्हणून इथे मला एक गोष्ट सांगायची वाटते मित्र की देर इज अ फाईन डिफरन्स बिटवीन सक्सेसफुल अँड फेल्युअर इंडिव्हिज्युअल. म्हणजे सक्सेसफुल आणि फेल्युअर इंडिव्हिज्युअल मध्ये फाईन डिफरन्स काय असेल तर तो आहे की द पर्सन हु युटिलाइज हिज टाइम मोर अप्रोप्रिएटली, कॉम्प्रिहेन्सिव्हली अँड सिस्टमॅटिकली, जो व्यक्ती हा आपल्या जीवनामध्ये अतिशय डिसिप्लिन आहे आणि वेळेचं महत्व जागतो तो जीवनामध्ये नेहमी यशस्वी होतो. आणि जो वेळेचं महत्व समजू शकत नाही तो जीवनामध्ये मात्र त्याला नेहमी अपयशच यावं लागतं. आणि म्हणून मित्र, वेळेचं महत्व समजणं अतिशय गरजेचं आहे. या लॉकडाऊन मध्ये सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचे की तुम्ही काय करायला हवं. वेळेचं महत्व एक आहे, स्वतःला ओळखणं अतिशय महत्वाचं आहे. कारण बरेचदा आम्ही जेव्हा विद्यापीठाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जेव्हा जातो, इंटरव्ह्यू घेण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी, आणि तेव्हा आम्ही सांगतोय की बेटा तू स्वतःला इंट्रोड्यूस कर, तर बरेचदा असं लक्षात येतं की तो स्वतःला प्रॉपर इंट्रोड्यूस करू शकत नाही, कारण त्याला माहितच नाही की तो काय आहे, स्वतःचं महत्व काय आहे, स्वतःच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत. आणि म्हणून मित्र हो, तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतोय की स्वतःला ओळखा. ओळखण्यासाठी तुम्हाला माहित असेल, जे विद्यार्थी सिनियर कॉलेजमध्ये शिकतायत त्या विद्यार्थ्यांना नॅक या संस्थेचं नाव माहित असेल, नॅक असेसमेंट अँड ऍक्रिडिटेशन काउन्सिल बेंगलोर. आपल्या सर्व कॉलेजेसचं नॅक ऍक्रिडिटेशन आपण करतोय. आणि नॅकनी सर्वच कॉलेजेसला हे आता मॅन्डेटरी केलंय की प्रत्येकाने आपलं सॉक अनालिसिस करावं. सॉक म्हणजे काय? एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेसेस, ओ फॉर अपॉर्च्युनिटीज अँड सी फॉर चॅलेंजेस. प्रत्येकाने सॉक अनालिसिस करणं गरजेचं आहे. मित्र, मला असं वाटतं की कॉलेजेस नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक संस्था, प्रत्येक व्यक्ती, तो कुठलाही लहान व्यक्ती असो की मोठा असो, त्याला प्रत्येकाला स्वतःचं सॉक अनालिसिस असणं गरजेचं आहे. आणि मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेल की सॉक पेक्षाही पुढे जाणं अतिशय गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही जर कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असाल, कारण आता तुम्ही अलीकडे
या इंटरनेटच्या इरामध्ये बरेच विद्यार्थ्यांना सतत कम्प्युटर तुम्ही वापरत असतात, नेटवर तुम्ही असतात. नेटवर गुगलवर तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचं सॉक अनालिसिस तुम्ही करून घेऊ शकता. परंतु मला असं वाटतं की सॉक अनालिसिस जर तुम्ही त्या वेबसाईटला जर केलं, कारण तिथे काय असेल, एक सॉफ्टवेअर बनवलेलं असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये फिक्स पॅरामीटर्स असतात. त्या फिक्स पॅरामीटरच्या आधारे तुमचं सॉक अनालिसिस घेईल. पण मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येकाचा डीएनए हा इंडिपेंडेंट असतो, वेगळा असतो, आणि त्यामुळे त्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जे पॅरामीटर स्टोअर केले असतील त्या माध्यमातून जर तुम्ही स्वतःचं सॉक अनालिसिस जर केलं तर खऱ्या अर्थाने सॉक अनालिसिस होणार नाही. आणि म्हणून सॉक अनालिसिस हे प्रत्येकाने स्वतःचं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काही एक एक्झरसाइज आज सुरुवातीला सांगणार आहे, सॉक अनालिसिस कसं स्वतःचं करायचं. हे एक्झरसाइज मला, कारण मी जेव्हा दरवर्षी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला जातो, प्रत्येक अकॅडमिक इयरच्या प्रत्येक पहिल्या लेक्चरमध्ये हे अनालिसिस प्रत्येक विद्यार्थ्याला मी करावं लावतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपले सर्व विद्यार्थ्यांनी ही एक्झरसाइज करावी. तर काय एक्झरसाइज आहे ते, त्यामध्ये सर्वप्रथम आपण काय करणं गरजेचं आहे, एक नोटबुक घ्यायचं, ब्लँक नोटबुक घ्यायचंय, पेन घ्यायचंय, आणि आपल्या घरामध्ये बंद रूम मध्ये आपण एकटं बसायचंय. आणि एक लक्षात घ्या, ही जी डायरी मी तुम्हाला लिहायला सांगतो, ही डायरी तुम्हाला कोणालाही दाखवायची नाहीये. ही डायरी फक्त तुमची पर्सनल डायरी असेल. इव्हन तुमच्या जवळच्या मित्राला, आईला किंवा वडिलांना कोणालाही डायरी दाखवण्याची गरज नाही. कारण हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगू इच्छितो, कारण ही जर डायरी तुम्ही इतरांना दाखवायचं हे जर ठरवलं, तुम्ही खोटं बोलायला लागाल, तुम्ही खोटं लिहायला लागाल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःला जर ओळखायचं असेल तर सत्य अतिशय महत्वाचं आहे. आपल्या बाबतीत सत्य आपण लिहिणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ही डायरी, तुमची डायरी हे कॉन्फिडेन्शियल असेल, कोणालाही तुम्ही हे डायरी दाखवणार नाही, हे पहिल्यांदा ठरवायचंय. तर पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचंय, पहिल्यांदा नाव वगैरे लिहिल्यानंतर पहिल्यांदा लिहायचंय की हाऊ मेनी मिस्टेक्स, व्हॉट काइंड ऑफ मिस्टेक यू हॅव कमिटेड टिल डेट. म्हणजे मी असं म्हणेल की तुम्ही जितकं मागे तुम्हाला जाता येईल तितकं जा. म्हणजे अगदी बालपणापर्यंत, ज्या वयापर्यंत तुम्हाला आठवत असेल, 5वी 6वी किंवा किंबहुना त्याहीपेक्षा अगोदर जर तुम्हाला आठवत जर असेल, तुमचा शाळेमध्ये तुम्ही जेव्हा गेलात, तो कार्यखंड जर तुम्हाला आठवत असेल, तेव्हापासनं तर अगदी आज जर तुम्ही डायरी लिहित असाल तर त्या क्षणापर्यंत ज्या चुका तुम्ही केल्या त्या चुका तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे लिहायच्या. याचं कारण असं आहे मित्र, हो, जर आपण चूक करतोय हे जर आपण मान्य केलं तर निश्चितपणे सेकंड स्टेपला आपण ते चूक सुधारण्याचे प्रयत्न करतोय. पण जर आपण बरेचदा असं होतो, आपण घरामध्ये सुद्धा बघतोय, आई वडिलांसोबत वागताना सुद्धा बघतोय, जेव्हा आपण चुका करतो, आपली आई किंवा वडील जेव्हा आपल्याला सांगतात की बेटा इथं तू चुकलाय, तेव्हा आपण कधीही चूक ऍक्सेप्ट करत नाही, आपण जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, जस्टिफाय आपण करण्याचा प्रयत्न ठीक आहे, आपण इतरांना बनवू शकतो, यू कॅन मेक अदर्स फुल, परंतु स्वतःला आपण कधीही मूर्ख बनवू शकत नाही. आपण तर देवावर विश्वास ठेवत नाही, पण अगदी साक्षात ब्रह्मदेव जरी तुमच्या समोर आला तरी सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही मूर्ख बनवू शकता, परंतु स्वतःला मात्र तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. आणि म्हणून इथे खरं बोलायचंय. आणि म्हणून तुम्हाला लिहायचंय की आजपर्यंत या चुका जे तुम्ही केल्या त्याची लिस्ट, ते कदाचित 2 पेजेस असतील, 3 पेजेस असतील, 4 पेजेस असतील, डायरीचे 10 पेजेस सुद्धा असू शकतात. अतिशय मनमोकळेपणाने तुम्ही चुका केल्या ते लिहायचे आहेत. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ विकनेसेस यू हॅव टू राईट डाऊन विकनेसेस. आणि विकनेसेस लिहित असताना त्यामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनल विकनेसेस असतील, प्रोफेशनल विकनेसेस असतील, सर्व गोष्टीच्या. अगदी तुम्हाला व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नसेल, तुम्हाला स्टेज करिअर नसेल, आईसोबत बोलताना तुम्ही काही चुका करता, व्हॉट एव्हर ज्या विकनेसेस तुमच्या आहेत, मित्रासोबत बोलत असताना तुम्ही कुठे घाबरताय, किंवा शिक्षकासोबत बोलत असताना तुम्ही घाबरताय, अभ्यास करताना काय, परीक्षा देताना काय तुम्हाला त्रास होतोय, व्हॉट एव्हर, ज्या मिस्टेक तुमच्याकडे, ज्या विकनेसेस तुमच्या आहेत, त्या सर्व विकनेसेस तुम्हाला पहिल्यांदा लिहायच्या. विकनेसेस लिहिल्यानंतर मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक व्यक्तीकडे काही विकनेसेस असतात आणि प्रत्येक व्यक्तीकडे काही स्ट्रेंथ असतात, आपले बलस्थाने असतात. आणि म्हणून विकनेस झाल्यानंतर तुम्हाला लिहायचे व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. यू कीप ऑन रायटिंग युअर स्ट्रेंथ. यू रिमेंबर, तुम्ही आठवा तुम्हाला काय चांगलं आहे, काय चांगलं तुम्ही करू शकता. बरेच उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बरेच विद्यार्थी असे असतात की अभ्यासामध्ये फार हुशार नसतात, परंतु स्टेजवर बोलायला त्यांना बोलवलं तर ते अतिशय उत्कृष्टपणे बोलू शकतात. तर अशा प्रकारचे व्हॉट एव्हर. इंग्लिशमध्ये काही विद्यार्थ्यांना मराठी चांगलं बोलता येतं, इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, किंवा इंग्लिशमध्ये येतं तर मराठी येत नाही, असं बरेच काही अडचणी असतात. तर तुमच्या स्ट्रेंथ ज्या आहेत, मॅथमॅटिक्स चांगलं येते पण फिजिक्समध्ये अडचणी आहेत, फिजिक्समध्ये चांगला हो पण केमिस्ट्रीमध्ये विकनेस आहे. तर ह्या ज्या स्ट्रेंथ तुमच्या आहेत, अकॅडमिक स्ट्रेंथ आहेत, प्रोफेशनल स्ट्रेंथ आहेत, इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ आहेत, या सर्व स्ट्रेंथ तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही मिस्टेक्स लिहिल्यात, विकनेसेस लिहिल्यात, स्ट्रेंथ लिहिल्यात, पुढे तुम्हाला लिहायचंय शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म प्लॅनिंग टू ऍड्रेस युअर विकनेसेस. मित्र, तुम्हाला मी सांगू इच्छितो की विकनेसेस ह्या एका दिवसात आपल्याला कधीही जात नसतात.
आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्या विकनेसेस घालवायचे असतील तर दोन प्रकारचे प्लॅनिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एक आहे शॉर्ट टर्म प्लॅनिंग टू हाईड युअर विकनेसेस. आता तुम्ही म्हणाल की विकनेसेस हाईड करायचे असतात का? येस, आय एम आस्किंग यू टू हाईड युअर विकनेसेस. त्याचं कारण असं आहे मित्र हो, की तुमच्या अगदी जवळचा जे मित्र असेल त्याला जर तुमची विकनेस जर कळाली तर तो तुम्हाला एक्सप्लॉइट करतो, आणि म्हणून तुम्हाला तुमची विकनेस ज्या हाईड करता येणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बोलत असताना समजा उदाहरणार्थ नवीन एक विद्यार्थी आहे, MSc झालाय, PhD झालाय, प्राध्यापक लागलाय, परंतु बोलत असताना काही शब्द जे आहेत त्याचे प्रोनाऊन्सिएशन, त्याचा ऍक्सेंट त्याला प्रॉपर उच्चारता येत नाही. जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर प्रॉपर येत नसेल तर असे शब्द प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे. परंतु एक लक्षात घ्या, काही दिवस तुम्ही ते हाईड करू शकता, लॉंग टर्म नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की शॉर्ट टर्म प्लॅनिंग टू हाईड युअर विकनेसेस, आणि लॉंग टर्म प्लॅनिंग तुमचं असायला पाहिजे, लॉंग टर्म प्लॅनिंग टू इरॅडिकेट युअर विकनेसेस. कारण विकनेसेस जे आहे ते इरॅडिकेट करण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो मित्र हो. कारण एका दिवसात तुम्हाला विकनेसेस तुमचे इरॅडिकेट होणार नाही. त्याला कंटिन्युअस प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि कंटिन्युअस सातत्य असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तुमचे विकनेसेस इरॅडिकेट करता येऊ शकतात. म्हणून शॉर्ट टर्म प्लॅनिंग टू हाईड युअर विकनेसेस, लॉंग टर्म प्लॅनिंग टू इरॅडिकेट विकनेसेस. याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, क्रिकेट मधलं उदाहरण. कारण अलीकडचे तरुण वर्ग क्रिकेट बघणं अतिशय पसंत करते. म्हणून तुम्हाला 2007 ची घटना आहे. ऑस्ट्रेलियाचा एक नवीन प्लेअर आला होता, ब्रॉड हॉग नावाचा एक नवीन प्लेअर आला होता, आणि आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर भारतामधला अतिशय उत्कृष्ट असा बॅट्समन एकेकाळी होता. आता काही दिवसापूर्वी रिटायर झालाय. तर 2007 एका वन डे मॅच मध्ये जेव्हा ब्रॉड हॉगने तेंडुलकरला क्लीन बोल्ड केलंय, तर ही वॉज व्हेरी हॅपी. त्याला असं वाटलं की जगामधला अतिशय उत्कृष्ट फलंदाज मी त्याला क्लीन बोल्ड केलंय, त्यांनी सेलिब्रेशन केलंय, अतिशय छान त्याचा तो दिवस गेला. आणि त्या दिवशी त्याला असं वाटलंय की हा माझ्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा दिवस आहे. म्हणून संध्याकाळी मॅच झाल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या रूम मध्ये गेला आणि तो म्हटला की सचिन, दिस इज टुडे इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी मेमोरेबल डे इन माय लाईफ. आय वुड लाईक टू हॅव युअर ऑटोग्राफ ऑन दिस बॉल. ज्या बॉलने मी तुझी विकेट घेतली त्यावर मला तुझा ऑटोग्राफ हवा आहे. तुम्हाला माहिती आहे सचिन तेंडुलकरने काय लिहिलंय? सचिन तेंडुलकरने त्या बॉलवर लिहिलंय की ए दिन तेरे जिंदगी में फिर कभी नहीं आएगा. बघा, म्हणजे तेंडुलकरने त्यावर लिहिलंय की ए दिन तेरे जिंदगी में फिर कभी नहीं आएगा. मित्र बघा की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ते लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एकदा का आपण लिहिलंय की नंतर आपण निश्चितपणे त्या गोष्टी आपण करायला लागतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, वास्तव म्हणजे रिअल स्टोरी आहे. त्यानंतर ब्रॉड हॉग आणि सचिन तेंडुलकर 30 ते 40 किंवा त्याहीपेक्षा जास्त मॅचेस मध्ये एकत्र खेळलेत. त्यामध्ये टेस्ट मॅचेस आहेत, वन डे मॅचेस आहेत, T20 आहेत, IPL आहे. परंतु तुम्हालाही माहित असेल, तुम्ही जर क्रिकेट बघत असाल तर प्रत्येक वेळी हा सचिन तेंडुलकर नेहमी त्याच्यावर सुपरसीड केलंय. तेंडुलकरने नेहमी त्याच्यावर प्रचंड धावा काढल्या. तेंडुलकरला ब्रॉड हॉगला कधीही तेंडुलकरची विकेट घेता आली नाही. मित्र, हे मी का सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला एखादा विकनेस जर तुम्हाला तुमचा दूर करायचा असेल त्याला वेळ लागेल, परंतु कमिटमेंट अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग असणं गरजेचं आहे तुमच्या विकनेसेस इरॅडिकेट करण्यासाठी. स्ट्रेनला कॅपिटलाइज करायचं आहे तुम्हाला, कारण तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्ट्रेनला कॅपिटलाइज करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून तिथं सुद्धा दोन प्रकारचे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग असायला पाहिजे, शॉर्ट टर्म गोल टू कॅपिटलाइज ऑन युअर स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही BSc करताय, MSc करताय, BA करताय किंवा MA करताय, तुम्हाला इंग्रजी चांगलं बोलताय, ते प्लॅटफॉर्म स्टेज करिअर चांगलं आहे, मग तुम्ही काय, परंतु विषयामध्ये तुम्ही वीक आहात. ओके, तर मग स्ट्रेंथ काय तुमची की तुम्ही इंग्रजी चांगलं बोलताय, स्टेज करिअर चांगलं आहे. तर मग शॉर्ट टर्म तुमचं प्लॅनिंग असं असायला पाहिजे की त्या वर्षी ज्या कॉम्पिटिशन्स आहेत, ज्या संधी तुम्हाला बोलायच्या असतील त्या संधी तुम्ही ग्रॅब करायच्या, एनकॅश करायच्या आणि स्वतःला दाखवायचंय. म्हणजे जो विकनेस आहे तो विकनेस तुम्हाला कुठेतरी त्याचं प्रमाण तुम्हाला कमी करता येईल. म्हणून शॉर्ट टर्म प्लॅनिंग असायला पाहिजे टू कॅपिटलाइज. आणि त्याच पद्धतीने लॉंग टर्म प्लॅनिंग सुद्धा असायला पाहिजे. ज्या स्ट्रेंथ तुमच्या आहेत, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही चांगले आहात, ही जर तुमची स्ट्रेंथ असेल तर लॉंग टर्म प्लॅनिंग तुमचं काय असेल, मॅथमॅटिक्स ही स्ट्रेंथ जर तुमची असेल तर त्याला लॉंग टर्म तुम्ही कसं एनकॅश करणार. म्हणून शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म प्लॅनिंग टू कॅपिटलाइज ऑन युअर स्ट्रेंथ. आणि त्यानंतर व्हॉट इज गोइंग टू बी युअर अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ. अल्टिमेट गोलच्या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो मित्र की हे जे अल्टिमेट गोल आहे तुमचं, दिस गोल कॅन कीप ऑन चेंजिंग. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, आपण जे शाळेमध्ये मुलं जे असतात, विशेषतः अलीकडची इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा त्यांना डायसवर बरेचदा स्टेजवर बोलावून विचारलं जाते की बेटा तुझे क्या बनना है. तो विद्यार्थी कदाचित या पहिल्या वर्गात असताना तो सांगतो की मुझे इंजिनियर बनना है. दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर तो सांगू शकतो की मुझे डॉक्टर बनना है. तिसऱ्या वर्षी गेल्यानंतर तो सांगू शकतो मुझे IAS ऑफिसर बनना आहे. त्याचं कारण असं आहे की जसा तो मोठा होतो तसतसे त्याच्या अंडरस्टँडिंग कन्सेप्ट त्याची बदलत जातात, एनरिचमेंट त्याची होतं, अनुभव त्याला येतात, इतरांशी तो बोलतोय आणि त्याला असं वाटतं की त्याच्या स्ट्रेंथ सुद्धा त्याला दिवसेंदिवस करतात. म्हणजे आज आपले जे विकनेस आहेत, आपले जे स्ट्रेंथ आहेत, ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन डिसाइड व्हॉट वुड बी युअर गोल.
बट टुमारो यू नेव्हर नो, ऑल युअर विकनेसेस यू कॅन कन्वर्ट इन टू स्ट्रेंथ. कदाचित एक स्ट्रेंथ आहे जे तुम्ही तुमच्या आळशीपणामुळे ती विकनेस मध्ये कन्वर्ट झाली, तर तुमचे गोल हे बदलू शकतात. परंतु तरी सुद्धा तुमचं एक वार्षिक गोल असणं गरजेचं आहे की व्हॉट इज गोइंग टू बी नियरेस्ट गोल अँड व्हॉट इज गोइंग टू बी अ लॉंग टर्म गोल. तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मित्र हो, आणि हे जर आपण करू शकलो तर निश्चितपणे मित्र हो आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. पुढे मी तुम्हाला सांगले या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक सर्वात महत्वाचं करा ते असं की तुम्ही स्वतःचा सीव्ही तयार करा. कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतःचा सीव्ही त्यांना कसा लिहावा हे सुद्धा माहित नसतं. वेबसाईटला तुम्हाला सांगतो अतिशय उत्कृष्ट असे सीव्ही उपलब्ध असतात. सीव्ही म्हणजे बायोडाटा विषयी बोलतो मी, करिक्युलम व्हिटा. तर तुम्ही उत्कृष्ट सीव्ही कसा लिहायचा, तुमच्या त्या सीव्ही मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचे विकनेसेस तिथे हाईड करावे लागतील. तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ रिफ्लेक्ट तुम्ही करू शकता. आणि म्हणून एक उत्कृष्ट सीव्ही तुम्ही तयार ठेवायचा आहे. कारण तुम्ही जर फायनल इयरला असाल, परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध, मी अपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगणार, त्यासाठी तुम्ही यू शुड बी वेल प्रिपेअर्ड. सोबतच अलीकडे फक्त पेपरवरच, म्हणजे मी तर असं म्हणतो की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. प्रत्येकाने एक पीडीएफ व्हर्जन आपल्या सीव्हीचं त्यांच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून पाहिजे तेव्हा ते आपण देऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्याकडे असेल सुद्धा, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांनी हे करणं गरजेचं आहे. आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह असा सीव्ही असायला पाहिजे की ज्यामध्ये तुमची पूर्ण पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. आणि अलीकडे तुम्हाला मी सांगतो की व्हिडिओ प्रोफाइलिंगचा एक नवीन कन्सेप्ट आहे. कारण अलीकडे प्रायव्हेट इंडस्ट्रीजमध्ये मल्टीनॅशनल्स आहेत, त्यामध्ये त्या प्रोफाईलमध्ये व्हिडिओ प्रोफाईल्स सुद्धा अपेक्षित आहेत. त्याचं कारण असं आहे की आपण जे लिहितो ते तेवढं बरेचदा असं होतं की ते प्रोफाईल वाचायला कोणाला वेळ नसतो. आणि मोरओव्हर आपण जे लिहिलंय त्यामधून खऱ्या अर्थाने पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होऊ शकत नाही. म्हणून एक छोटा व्हिडिओ तुमच्याविषयी, तुम्हाला एक 2 मिनिटाचा व्हिडिओ, 3 मिनिटाचा व्हिडिओ, फार लॉंग व्हिडिओ नाही, तुम्ही काय आहात. कारण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की बरेचदा असं होतं की जेव्हा इंटरव्ह्यूला आपण जातो त्या विचारतो की बेटा तू तुझं इंट्रोडक्शन दे, तर तो हायस्कूल पासून प्रायमरी पासून सांगतोय, आई वडील काय करतात, भाऊ बहीण भावंड काय करतात, तर याविषयी माहिती आहे. पण स्वतःच सोडून, म्हणजे स्वतःविषयी सोडून सर्व काही ते इंटरव्ह्यू मध्ये सांगतोय, कारण त्याला ते माहितच नसतं कसं करावं. आणि म्हणून मित्र तुम्हाला सांगतोय की तुम्ही स्वतःचा एक व्हिडिओ प्रोफाईल सुद्धा तयार करा. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की आता जर तुम्ही फायनल इयरला तुम्ही असाल, आणि जर तुम्ही फायनल इयर कंप्लीट केल्यानंतर जर रोजगार तुम्ही जर बघत असाल आणि इंटरव्ह्यू जर अपियर होत असाल, तर एक प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल, तो असा की लॉकडाऊनच्या दरम्यान तुम्ही काय केलंय. कारण हा लॉकडाऊनचा कार्यकाल जो 2, 2.5, 3 महिन्याचा जो असेल, या लॉकडाऊनच्या दरम्यान काय क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या याविषयी तुम्हाला माहित असणं, याविषयी निश्चितपणे प्रश्न विचारला जाईल. आणि म्हणून मित्र तुम्हाला मी सांगतोय की या दरम्यान तुम्ही काय केलं, एक डायरी मेंटेन करा, डे टू डे डायरी मेंटेन करा की प्रत्येक दिवशी तुम्ही काय केलंय. आणि एक काहीतरी गोष्ट अशी करा की व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह, which you will be able to reflect whenever you will be joining, whenever you will be appearing for personal interview. म्हणजे अशी एखादी गोष्ट विचार करा की ज्या क्रिएटिव्ह, ओके, रिलेटेड टू अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज, किंवा तुमचा छंद असेल जो विच इज गोइंग टू रिफ्लेक्ट युअर पर्सनॅलिटी, ओव्हरऑल पर्सनॅलिटी. अकॅडमिकच असायला पाहिजे असं नाही. म्हणून तुम्ही ठरवा, किंवा एखादा ऑनलाईन, नाव डेज देर आर मेनी ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल, फार जास्त फीस सुद्धा नाहीये. तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स आयडेंटिफाय करा, तो अटेंड करा, आणि हे 2-3 महिने तुम्ही एक स्वतःला तयार करून घ्या. मित्र हो, हे यासाठी मी तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत तुम्ही स्वतःला तयार करणार नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी ज्या येतील त्या तुम्हाला एनकॅश करता येणार नाही. आता हे झालंय एक पहिला भाग, जे की तुम्ही स्वतःला कसं तयार करायचंय. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की अपॉर्च्युनिटीज कशा आहेत. मित्र हो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलंय की अलीकडे बोलल्या जाते की स्किल्ड एम्प्लॉयमेंट जे आहेत ते नाहीसं होणार आहे, अशी चर्चा वेगवेगळ्या मीडियामध्ये, प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, यावर होत आहे. बरेचसे एक्सपर्ट यामध्ये बोलतात. माझं मत मात्र या बाबतीत वेगळं आहे. कारण तुम्ही एक साधं उदाहरण तुम्हाला मी घेतोय की इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, एक ऑटोमोटिव्ह पार्ट तयार करण्याची एक मशीन आहे. त्या मशीनवरचा जो पार्ट तयार होणार तो ऑनलाईन तुम्हाला तयार करता येणार नाही. ते मशीन तुम्हाला ऑनलाईन ऑपरेट, येस आय अग्री. कारण तुम्हाला माहित असेल स्वित्झर्लंडमध्ये एक अशी कंपनी आहे की ज्यामध्ये दॅट इंडस्ट्री इज मॅनलेस, नोबडी इज देअर. म्हणजे त्यामध्ये रात्रभर अंधार असतो, दिवसात फक्त ते प्रकाश असतो. त्याचं कारण सर रात्रंदिवस 24/7 काम चालतंय, दॅट आय अग्री. परंतु 100% एवढं पॅराडाइम शिफ्ट होणार नाही. परंतु म्हणून मी तुम्हाला असं म्हटलंय की येस इफेक्ट होईल, पण याचा इफेक्ट 100% स्किल्ड लेबर निघून जातील किंवा बंद होतील असं नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. समजा तुमच्या घरातलं मिक्सर बिघडलंय. आता जर मिक्सर बद्दल बिघडले असेल, तुम्हाला त्या रिपेअरिंग करणारा जो मेकॅनिक आहे त्याच्याकडे पर्सनली घेऊन जावंच लागेल, त्याला हँडल करावंच लागेल. तर असे काही जॉब आहेत की जिथे तुम्हाला पर्सनल इंटरव्हेन्शन अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे स्किल्ड जे एम्प्लॉयमेंट आहे ते कम्प्लिटली निघून जाईल असा हा जो समज आहे हा बिलकुल चुकीचा आहे. हा कमी होईल. आणि तुम्हाला मी एक वाक्य तुम्हाला बोललो होतं, देअर वुड बी पॅराडाइम शिफ्ट.
in the requirement of skill set for getting you employed. This is really true. ओके, आता हे का होणार आहे तुम्हाला सांगतो. त्याचं पहिली संधी कुठली आहे तुम्हाला सांगतो मित्र. तुम्हाला माहित असेल की अमेरिकन आणि युरोपियन कंट्रीच्या मल्टीनॅशनल कंपनी चायनामध्ये, आपण तुम्हाला माहित आहे की राईट फ्रॉम प्रोडक्शन टू डिस्ट्रीब्युशन, ह्या सर्व गोष्टी, प्रोडक्शन, पॅकेजिंग, डिझायनिंग बऱ्याच ठिकाणी त्या देशामध्ये होतं, पण फॅब्रिकेशन, प्रोडक्शन, पॅकेजिंग सर्व चायनामध्ये होतं. अशा असंख्य कंपन्या चायनामध्ये आहेत आणि म्हणून अलीकडे चायना जो बलवान देश जो बनलाय त्याचं हे वन ऑफ द रिझन आहे. परंतु तुम्हाला, कारण आता ओपन लाईव्ह सेशन मध्ये बोलतोय त्यामुळे काही वादग्रस्त विधानं मी इथं करणं टाळतोय, परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की सध्याचे जे पॉलिटिकल सिनॅरिओ आहे त्यामुळे बऱ्याचशा अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी ऑलरेडी तिथलं त्यांचं जे इस्टॅब्लिशमेंट आहे ते त्यांनी क्लोज करायला सुरुवात केलेली आहे. काहींनी ऑलरेडी क्लोज सुद्धा केलेले आहे आणि ते काय करतायत, मग अल्टरनेट ऑप्शन शोधतायत. अल्टरनेट ऑप्शन जर शोधायचं असेल तर एशियन कंट्रीजमध्ये त्यांना इंडिया आहे, थायलंड आहे, इंडोनेशियाला सुद्धा ऑप्शन्स त्यांना आहेत. परंतु तुम्ही जर बघितलं, ह्या 2-3 देश जर बघितले तुम्ही, म्हणजे एशियन कंट्रीज जर तुम्ही बघितलं, त्यामध्ये इंडिया इज गोइंग टू वन ऑफ द वंडरफुल प्लॅटफॉर्म फॉर दॅम. आणि तुम्हाला मी सांगतो, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कोविड-19 हे एकदा संपल्यानंतर तुम्ही बघा, अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये यू विल बी हॅव्हिंग ह्यूज नंबर ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिशिंग इन व्हेरियस सिटीज ऑफ इंडिया. आता हे जर होत असेल तर मित्र, तुम्हाला त्यासाठी ह्या जेव्हा बाहेरच्या कंपनीज जर इथे येत असतील तर निश्चितपणे तुम्हाला रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला तयार होणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या गोष्टी म्हणून तुम्ही पहिल्यांदा यू नीड टू मेक युअर सेल्फ कॉम्पिटंट आणि मग रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध असतील ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्र. आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो की ह्या जे कंपनीज, ह्या इंडस्ट्रीज जेव्हा भारतात येतील तेव्हा वेगवेगळ्या लेवलचे रोजगार तिथे उपलब्ध होतील, राईट फ्रॉम क्लास 4 आय मीन सुपरवायझर लेवल टू टॉपमोस्ट लेवल. या तुमच्याकडे तुम्ही ज्या जे एज्युकेशन, ज्या टाईपचं एज्युकेशन तुम्ही घेताय त्यानुसार तुम्ही बघा की तुमच्याकडे काय स्ट्रेंथ्स आहेत आणि यू नीड टू गेट युअरसेल्फ रेडी फॉर एनकॅचिंग और ग्रॅबिंग दोज अपॉर्च्युनिटी. दुसरं तुम्हाला सांगतो मित्र हो, या लॉकडाऊनच्या दरम्यान मध्ये पूर्ण जगामध्ये वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट फार अतिशय चांगल्या पद्धतीने रुजू होत आहे. तुम्ही बघा की अलीकडे म्हणजे तुम्हाला म्हणजे आश्चर्य म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्वी आम्ही जेव्हा कॉन्फरन्समध्ये व्याख्यान द्यायला जायचो वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, विद्यापीठामध्ये, गमतीचं म्हणजे गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की इनॉग्रेशन फंक्शन झाल्यानंतर तिथे कधीही प्राध्यापक तिथे बसत नव्हते. मेजॉरिटी इनॉग्रेशन झाले की प्राध्यापक आपापल्या रूम मध्ये जायचे, आपापल्या कामासाठी जायचे, बाहेर जो टेंट असेल लंच साठी तिथे जाऊन बसायचे आणि मध्ये असायचे विद्यार्थी. परंतु गंमत तुम्हाला सांगतोय, आणि हॉल अगदी खाली झालेला असायचा, म्हणजे मेजॉरिटी कॉन्फरन्सेस, त्याला काही चांगल्या कॉन्फरन्स अपवाद आहे, निश्चितपने प्राध्यापक ऐकत असतील तर त्यांना वाईट वाटू नये म्हणून हे सांगतोय. काही बरेचसे चांगले प्राध्यापक आहेत. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या गोष्टी आहेत आता अलीकडच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जर बघितलंय तर जे वेबिनार ऑर्गनाईज होत आहेत तिथं वेबिनार फार मोठ्या संख्येने लोक त्याला अटेंड करतायत, प्राध्यापक अटेंड करतायत, आणि दे आर हायली इंटरॅक्टिव्ह ॲज वेल. म्हणजे जेव्हा आम्ही जायचो तेव्हा फारसं कोणी त्याला इंटरॅक्टिव्ह होत नव्हते. म्हणजे लेक्चर झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा कार्यकाल म्हणजे कधीच प्रश्न उत्तर होत नव्हते. परंतु अलीकडे मात्र आपण जर बघितलं तर म्हणजे एव्हरीबडी इज आस्किंग. म्हणजे तुम्हाला बरेचदा मी जेव्हा वेबिनारवर जातो 1-1, 1.5 तास प्रश्न उत्तर चालतायत. आणि म्हणून मित्र हो तुम्हाला सांगतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे नवीन जे प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे, हा प्लॅटफॉर्म असा आहे वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम जर असेल तर तुम्हाला ही सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे की इव्हन तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे स्किल सेट जर असतील तर ते स्किल सेटवर तुम्ही इव्हन परदेशातल्या, कारण पूर्वी असायचं की तुम्हाला जर अमेरिकेत जायचं असेल तर तुम्हाला कदाचित अमेरिकेत जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायच्या, कधी स्काईपवर इंटरव्ह्यू द्यायच्या आणि काम तिथे जाऊन करायचं असेल. परंतु आज मात्र तसं राहिलं नाही. एखाद्या अमेरिकन इस्टॅब्लिशमेंटमध्ये, अमेरिकेमध्ये ऑफिस जर असेल तुम्ही भारतात राहून सुद्धा काम करू शकताय. सो दॅट इज गोइंग टू बी अनदर अपॉर्च्युनिटीज ओपनिंग अप फॉर यू. आता स्किल सेटच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे की एक्झॅक्टली कुठले स्किल सेट लागणार आहेत, तर त्याविषयी सर्वात पहिल्यांदा मी सांगतो मित्र हो की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी अतिशय महत्वाची राहणार आहे. अलीकडे तुम्ही कुठल्याही विषयाचे असू द्या, कुठल्याही विषयाचे तुम्ही जर असाल तर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला एम्प्लॉयमेंट हवं असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी अतिशय महत्वाची आहे. कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे साधी फक्त MS वर्ड ओपन करून काही प्रोग्राम म्हणजे लेटर टाईप करणं असे नव्हे, तर तुम्हाला बऱ्यापैकी स्किल्ड तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही हे जे अपॉर्च्युनिटीज असतील ह्या अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करू शकाल. आता कॉम्प्युटर लिटरसीमध्ये
अर्न अँड लर्न तुम्हाला मी सांगू इच्छितो की मित्र अलीकडे परदेशामध्ये हा अतिशय कॉमन कन्सेप्ट आहे. मुलं शिकत असताना सुद्धा काही रोजगार त्यांना एम्प्लॉयमेंट ते काम करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. भारतामध्ये सुद्धा ती संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की सुरुवातीला मी तुम्हाला एक्सरसाइज जे दिली ते एक्सरसाइज तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखल्यानंतर जर स्ट्रेंथ जर तुमच्याकडे कुठले स्किल सेट आहेत ओके आणि कुठले स्किल सेट लागणार आहे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलं की व्हॉट एव्हर स्किल सेट यू आर हॅव्हिंग इन ॲडिशन टू दॅट यू नीड टू बी अ कम्प्युटर लिटरल पर्सन. इट्स नॉट ओनली लिटरसी यू नीड टू हॅव अ गुड लेवल ऑफ कम्प्युटर एक्सपर्टीज ओके. आणि हे जर तुम्ही करू शकता उदाहरण तुम्हाला सांगतो त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला माहित आहे की अमेझॉन फ्लिपकार्ट हे दोन असे वेबसाईट आहेत की यांचं स्वतःचं असं काही उत्पादन नाही आहे कुठलेही उत्पादन नाहीये परंतु ज्या प्रोडक्शन करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत ते कस्टमर पर्यंत पोहोचण्याचे काम अमेझॉन करते. फक्त अमेझॉन फ्लिपकार्टच नाही हे दोन असे वेबसाईट आहेत की ज्यांनी अशा कंपनीज आहेत की त्यांनी त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून कस्टमरचा विश्वास निर्माण केला कस्टमरमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण केलाय. तर मित्र आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला माहित असेल की अलीकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही पॅकेज जाहीर केले त्यापैकी एक कृषी उत्पादनासाठी सुद्धा भरघोस पॅकेज जाहीर केले. आता म्हणजे याचा अर्थ असा की एक्झॅक्टली काय असेल तो भाग वेगळा परंतु आपल्याला मला हे सांगायचंय की कृषी उत्पादनाचं वितरण तुम्ही बघा अलीकडे सुद्धा काही ऍप आहेत परंतु काही ग्रामीण विभागातील विद्यार्थी जर असतील तर कृषी उत्पादनाचं वितरण तुम्ही कसं करू शकाल जर तुम्ही तुमच्या जसं त्याचं हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की आमच्याकडे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक प्रोजेक्ट आहे. मित्र त्या प्रोजेक्ट विषयी डिटेल मी तुम्हाला नंतर सांगेल परंतु एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही 5 गावं दत्तक घेतलेले आहेत. कन्नड तालुक्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील 5 गावं दत्तक घेतलेत आणि तिथे जे SC/ST पॉप्युलेशन जे आहे SC/ST पॉप्युलेशनचं जीवनमान कसं उंचवायचं जीवनमान उंचवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की त्यांना असे शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजे त्यांना काही असे स्किल इम्पार्ट करणे की ज्यामुळे त्यांना त्यांच्या लेवलला काही रोजगार उपलब्ध होतील किंवा स्वतःच्या पायावर स्वतः ते एंटरप्रेनर बनतील म्हणजे स्वतःचा व्यवसाय ते स्वतः सुरू करू शकतील. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आम्ही काय केलं त्यासाठी की आमच्याकडे मी ज्या सेंटरचा संचालक आहे दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र तिथं आम्ही बिहोक आणि यमोक इंडस्ट्रियल ऑटोमेशन ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी 2 कोर्सेस चालवतो. त्या माध्यमातून आम्ही मोबाईल व्हेकल परचेस केलंय आणि मोबाईल व्हेकल परचेस करून त्या गावामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर रिपेअरिंग त्या विद्यार्थ्यांनी कसं करायचं आणि पहिल्यांदा आम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर रिपेअरिंग शिकवली. त्यांनी तिथे त्यांच्या लेवलला दुकानं त्यांना उभारून दिलेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर घरामधले इलेक्ट्रिक वायर कनेक्शन्स आहेत इलेक्ट्रिक कनेक्शन आहे मोटर रिपेअरिंग आहे कूलर रिपेअरिंग आहे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस रिपेअरिंग कसं करायचं हे त्यांना ट्रेनिंग तिथे दिलंय आणि त्यांनी स्वतःच्या पायावर तिथे उभे राहिलेत. एक गाव ऑलरेडी आम्ही केलंय आणि जवळपास 5 ते 6 एंटरप्रेनर त्या एका गावामध्ये आम्ही निर्माण करू शकलो. तसंच कम्प्युटर सायन्स माझ्यासोबत कम्प्युटर सायन्सच्या विभाग प्रमुख भारती गवडी मॅडम आम्ही सोबत हा प्रोजेक्ट सबमिट केला होता आणि भारत सरकारने आम्हाला 2.6 करोड रुपयेचं आम्हाला ग्रँट दिली आणि त्या माध्यमातून आम्ही काय केलंय की त्या गावामध्ये कम्प्युटर सायन्स जसं मोबाईल रिपेअरिंग आहे गावामध्ये जसं आता लग्नपत्रिका बनवायची तर आम्ही तिथल्या मुलांना प्रिंटिंग लग्नपत्रिका कशी बनवायची व्हिजिटिंग कार्ड कसे बनवायचे ओके. तुम्हाला माहित असेल की अलीकडे आपल्याला सेतू सुविधा केंद्र असते तिथं जाऊन आपल्याला काही फॉर्म टाईप करायचे असतात तशा प्रकारचं सेतू सुविधा नाही पण तशा प्रकारचं सेंटर आम्ही त्या गावामध्ये उभारून दिलंय आणि तिथे लोकल जे इलिटरेट मुलं होते जे काही 10वी 11वी झालेले पण नोकऱ्या नव्हत्या अशा मुलांना आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांच्या पायावर उभं केलंय. तर मला हे सांगायचं की त्यासोबतच आता तुम्हाला मी सांगतोय की अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर ड्रग्ज इंडस्ट्रीज फार्मा इंडस्ट्रीज फूड इंडस्ट्रीचं खऱ्या अर्थाने चांगले दिवस येणार आहेत आणि फूड इंडस्ट्री जर तुम्ही बघितलं गावामध्ये बरेचदा असं असते की दुग्ध व्यवसाय गावामध्ये चालू शकतो. आपण हे बघणं गरजेचं आहे की म्हणजे दुधापासून जे काही पदार्थ जे तयार होतील त्यांचं प्रिझर्वेशन कसं करायचंय शेतामधील उत्पादन त्याचं प्रिझर्वेशन कसं करायचंय त्याचं वितरण कसं करायचं. तुम्हाला माहित असेल की गावामध्ये तुम्ही ग्रामीण विभागाचे विद्यार्थी जर असाल तर तुम्हाला माहित आहे की ग्रामीण विभागामध्ये शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने एक्सप्लॉयटेशन होतं कारण शेतकरी पिकं तिथं उत्पादन करतायत आणि शहरामध्ये येऊन जे मोठी मार्केट जी असते ज्याला आपण होलसेल मार्केट म्हणतो होलसेल मार्केटमध्ये बेभावामध्ये त्यांचं उत्पादन त्यांना विकावं लागतं आणि त्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही. तर जर ग्रामीण विभागाचे विद्यार्थी असतील त्याचं वितरण करत असताना
जर तुम्ही हे जर करू शकला की त्याचं वितरण कसं करायचं, जसं ऍप जर तुम्ही डेव्हलप करू शकला तर निश्चितपणे तुम्ही अशा प्रकारचं म्हणजे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या लेवलला रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहू शकतात. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो ती अशी की स्थलांतरित मजूर जे आहेत, आता स्थलांतरित मजूर मध्ये फक्त अगदी लेबरच इथं स्थलांतरित झाले असं नाही. तुम्हाला सांगतो मॅनेजरल लेवलचे लोक सुद्धा इथून स्थलांतरित झालेले आहेत, सुपरवायझर लेवलचे लोक सुद्धा स्थलांतरित झालेले आहेत आणि ते त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊन ते आता सध्या स्थिरावलेले आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आपण जर बघितलं तर मीडियावर, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर अलीकडे अशी ओरड होत आहे की आता इंडस्ट्रीचं काय होणार, मजूर नसतील, स्किल लेबर नसतील तर काय होणार. पण मी तुम्हाला सांगतो मित्र हो, त्यांची निश्चितपणे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे, परंतु आपल्या लोकल विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय जमेची बाजू आहे. आता खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध होतील. आता स्किल सेट कुठले लागतील तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये इंडस्ट्रियल वर्ग कुठला आहे, इंडस्ट्री क्लस्टर कसला आहे. जसं औरंगाबादचं उदाहरण तुम्हाला सांगतोय, औरंगाबाद शहरामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज खूप आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज बऱ्यापैकी आहेत आणि ऑटोमेशन तर सगळीकडेच लागणार आहेत. म्हणून आम्ही काय केलंय, दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्रामधला उपक्रम तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही या दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्राच्या माध्यमातून साधारणतः एक 50 ते 60 इंडस्ट्रीज आहेत औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये, जिथे आमची कनेक्टिव्हिटी आहे, आमचे एमओयूज आहेत. त्या माध्यमातून आम्ही ऑलरेडी त्यांची रिक्वायरमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. आमचा जो टीपीओ आहे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आमच्या सेंटरचा, आणि त्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही त्यांना काय रिक्वायरमेंट आहे, ऑटोमोबाईल मध्ये एक्झॅक्टली कुठल्या स्किल सेटची गरज त्यांना आहे, ऑटोमेशन मध्ये कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये स्किल सेटची गरज आहे, फार्मास्युटिकल मध्ये कुठल्या स्किल सेटची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या शहरामध्ये राहत असाल त्या शहरामध्ये तुम्ही आढावा घ्या की इंडस्ट्रीज कुठल्या आहेत आणि त्या इंडस्ट्रीनुसार त्यांना काय गरज पडेल हे तुम्हाला बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये आम्ही एक ओपन ऍडव्हर्टाइजमेंट देणार आहोत की आमच्याकडे एक रिक्वायरमेंट असेल इंडस्ट्रीची आणि शॉर्ट टर्म कोर्सेस काय आम्ही विद्यार्थ्यांना खास स्किल, त्यामध्ये SC/STच्या विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितपणे प्राधान्य देणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आम्हाला भारत सरकारकडनं काही भरघोस काही निधी मिळालेले आहेत आणि म्हणून त्या माध्यमातून SC/STच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन बाकी, परंतु हे जे प्लॅटफॉर्म, हा जो प्लॅटफॉर्म आम्ही उभा करतोय हा सर्वांसाठी उभा आम्ही करणार आहोत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स ते आयडेंटिफाय करून त्या विद्यार्थी, जसं आम्ही ऑटोमोबाईल मध्ये जे स्किल, आता ऑटोमोबाईल मध्ये सर्वच तुम्हाला काही एका दिवसात तुम्हाला स्किल सेट तुम्हाला इम्पार्ट करता येऊ शकणार नाही. म्हणून कुठल्या लेवलचे स्किल सेट्स आहेत, जसं समजा ऑटोमेशनचा एक छोटा पार्ट बनवायचा आहे तर त्यासाठी एक 8 दिवसाचा कोर्स, 15 दिवसाचा कोर्स, 4 दिवसाचा शॉर्ट टर्म असे प्रोग्राम देऊन त्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबल, जसं फिनिशिंग स्कूलचा जो कन्सेप्ट होता तशा टाईपचा फिनिशिंग स्कूलचा कन्सेप्ट आम्ही अंमलात आणणार आहोत आणि अंमलात आणून निश्चितपणे आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेन करून त्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं प्लेसमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ही फार मोठी एक अपॉर्च्युनिटी, स्थलांतरित मजूर म्हणजे स्थलांतरांमुळे ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी निर्माण झालेली आहे. परंतु जर त्याला खऱ्या अर्थाने जर एनकॅश करायचं असेल मित्र हो, तर आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठली संस्था उभी राहणार नाही तुम्हाला स्किल इम्पार्ट करण्यासाठी, तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. दुसरं एक तुम्हाला महत्वाचं मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे असा, जसं आता काही क्षेत्र तुम्हाला मी सांगतोय, ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो त्या अशा की आता परमनन्सी, जे जॉबमध्ये फारशी परमनन्सी अशी राहणार नाही. पूर्वी जे परमनंट जॉब असायचे ते राहणार, कॉन्ट्रॅक्च्युअल जॉबवर जास्त भर राहणार आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल जॉबवर असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असेल, कारण वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम सॉफ्ट स्किलमध्ये लक्षात घ्या, सॉफ्ट स्किलचा जर विचार करायचा असेल, सर्वात महत्वाचं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सॉफ्ट स्किलमध्ये स्वतःला प्रेझेंट करता येणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यामध्ये फक्त तुम्ही इंग्रजी, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला इंग्लिशच चांगली यायला पाहिजे, तुम्ही मराठी बोला, इंग्रजी बोला किंवा हिंदी बोला, कुठलंही माध्यम असू द्या, परंतु तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला विकता आलं पाहिजे, तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला मांडता आलं पाहिजे. ओके, रायटिंग मध्ये तुम्हाला एक ऍप्लिकेशन, बरेच विद्यार्थी असतात साधा ऍप्लिकेशन सुद्धा लिहिता येत नाही, त्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन लिहिता आलं पाहिजे, रिपोर्ट लिहिता आलं पाहिजेत. ही जे स्किल्स आहेत, चांगलं बोलता येणं, चांगलं प्रेझेंटेशन, इव्हन जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो, फॉरगेट अबाउट इंटरव्ह्यू, जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, सॉफ्ट स्किल मध्ये तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं असते. जेव्हा आपण मुलांना, जेव्हा तुम्ही एक विशिष्ट एका इंटरव्ह्यू समोर जर एखादा इंटरव्ह्यू अपियर जर होत असाल आणि तेव्हा तुम्ही सर्वच प्रश्नांना उत्तरं तुम्ही करेक्ट उत्तर देणं अपेक्षित नाहीये. तुम्हाला जर 100% करेक्ट उत्तर देता आले तर वेल अँड गुड,
परंतु तिथे सर्वात महत्वाचं जे आहे तुमची बॉडी लँग्वेज बघितल्या जाते. तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात, निगेटिव्हिटी किती भरलेली आहे, पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे का, आणि सद्विवेक बुद्धी तुम्हाला आहे का, सेन्स ऑफ ह्युमर तुमचा कसा आहे. तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, उत्तर जर माहित नसेल, तर त्याला पर्याय कसा आहे, त्याला कसं डिफेंड करता येऊ शकतं. नो सर आय डोंट नो असं म्हटल्यापेक्षा त्याला कसं डिफेंड करता येईल, ह्या सर्व गोष्टी सॉफ्ट स्किल मध्ये येतात मित्र हो. आणि ह्या स्किल अतिशय महत्वाची आहेत. कम्प्युटर स्किलचं मी यासाठी तुम्हाला म्हणतोय की अलीकडे तुम्ही डेटा अनालिटिक्स एक असं एक क्षेत्र आहे की जे आता डेटा अनालिटिक्स डझंट मीन दॅट यू नीड टू हॅव अ कॉम्प्युटर बॅकग्राऊंड. तुम्ही कॉमर्सचे असू द्या, आर्ट्सचे असू द्या, कुठली असू द्या, डेटा अनालिटिक्सच्या साध्या सरळ भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जो अलीकडे वेगवेगळ्या माध्यमातून जो डेटा निर्माण होतो त्या डेटाचं व्यवस्थित व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे हे सोप्या साध्या सरळ भाषेत सांगतोय. कारण डेटा अनालिटिक्स हे फार अतिशय ऍडव्हान्स अशी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्सची. तर एक्सपर्ट तो भाग वेगळा, मी तुम्हाला त्या लेवलला जायला सांगत नाही. परंतु जर तुम्ही म्हणाल जर तुम्हाला डेटा हँडल करता येत नसेल, एक्सेल जसं उदाहरणार्थ एक छोटा एक 2x2 मॅट्रिक्स मध्ये काही डेटा आहे, तो ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे, तुम्ही असं म्हणू शकणार नाही की नाही मी आता आर्ट्सचा आहे मला तो ग्राफ प्लॉट करता नो. कारण देर इज नो चॉईस नाऊ फॉर यू. इफ यू रिअली वॉन्ट टू हॅव अ जॉब, सर्व्हायव्हलसाठी तुम्हाला सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट असा कन्सेप्ट आता अलीकडे अस्तित्वात येणार आहे. आणि त्यामुळे हे जे स्किल सेट आहे हे तुम्हाला अतिशय सर्वांकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि एक सर्वात महत्वाचं तुम्हाला मी सांगतोय की कुठलाही व्यक्ती तुम्हाला एक व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला देता येते का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण जे इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन करणार, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही राहाल, तेव्हा तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन तुमचं आहे का, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला देता येऊ शकतं का,